इकडे बघ. बघा मम्मी काय चला 4 वाजलेले आहेत. आम्ही निघालेलो आहोत गार्डनला. कोणत्या गार्डनला कंटिन्यू व्हिडिओ. माझ्या केसांना मात्र इग्नोर करा. रात्री चंपी केलेली आहे केसांची चांगली आणि आज अचानकच प्लॅन ठरलेला आहे पु ल देशपांडे गार्डनला जाण्यासाठीचा. बरेच दिवस झाले गार्डनला जायचे कारण व्हिडिओमध्ये पाहिलेलं गार्डन खूप सुंदर आहे. बरेच दिवस झाले प्लॅन करतोय पण आज फायनली प्लॅन झाला आहे. अनन्याचा लुक पाहता का, सुंदर असा कॉटनचा वन पीस आणि व्हाईट शूज. काव्या मॅडम लागलेली आहे गाडी पुसण्यासाठी. आता बऱ्याच दिवसांनी गाडी होती. 4 वाजलेले पण सूर्य तर पाहता मावळतीकडे लवकरच ती 5 वाजता गार्डनमध्ये होतो पण बऱ्यापैकी अंधारच होत होता आणि भरपूर कारण बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता जायचे आणि फायनली आज निघालेलो आहोत. कारण व्हिडिओमध्ये फक्त मी पाहिलेलं गार्डन खूप सुंदर आहे आणि जवळ असलं तरी पण आम्ही काही गेलो नव्हतो गार्डनमध्ये. पाहूया कसं वाटतंय कारण आता संध्याकाळ तर होतच आलेली आहे. 5 वाजले तरी फक्त आणि अंधार पडत चाललेला आहे. आता इतक्या छान जीन्स आणि टॉपर मात्र मी एक वेणी बांधून घेतलेली आहे कारण केसांची रात्री केलेली चांगली चंपी तेल लावून. गर्दी पाहताय का, सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी. स्टार्टिंगला तर पहिले नावाच्या इथे मस्त फोटो व्हिडिओ काढले. अनन्या काव्य तर जास्तच खुश आहे. इथं फक्त तिकीट 5 रुपये आहे. भरपूर गर्दी होती. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. पु ल देशपांडे. खरं या गार्डनचं नाव आहे पुणे ओकायामा मैत्री उद्यान. आता हिस्ट्री सांगत नाही मी पूर्ण गार्डनची, पण गार्डन खूप मोठं आहे आणि नॅचरली ज्या गोष्टी आहेत त्या तशाच डेकोरेट केलेल्या आहेत. भरपूर झाडं आहेत आणि आज सीझन असल्यामुळे ना भरपूर गर्दी आहे आणि मेन म्हणजे आतमध्ये गार्डनमध्ये खेळण्यासारखं वगैरे काहीच नाही आहे. फक्त असे रूट्स बनवलेले आहेत रस्ते आणि बसण्यासाठी थोड्याफार जागा बनवलेल्या आहेत. हे जेवढी ग्रीनरी वगैरे दिसते ना तिथे कुठेच अलाऊ नाही आहे तुम्हाला आतमध्ये शिरण्यासाठी. त्यामुळे हा जो रस्ता दिसतोय त्याच्यावरच फक्त तुम्हाला चालायचं. भरपूर फोटो काढू शकतो, व्हिडिओज काढू शकतो. गार्डन भरपूर मोठं आहे आणि खरं तर रिस्ट्रिक्शन्स आहेत आतमध्ये जाण्यासाठी ते गवतावर किंवा झाडांच्या जवळ. त्याच्यामुळेच गार्डन टिकलेलं आहे आणि सौंदर्य जास्त आहे गार्डनला. कारण महानगरपालिकेचं गार्डन म्हणलं ना की पब्लिक खूप नुकसान करते आणि या गार्डनमध्ये असाच सेम आम्ही अनुभव घेतलेला आहे. तो नक्कीच एक्सपिरियन्स मी शेअर करेन. खूप सुंदर गार्डन आहे. नॅचरली ज्या गोष्टी आहेत आणि खरं तर बऱ्याचशा गोष्टी किती सुंदर डेकोरेट केलेल्या आहेत. हा पाण्याचा ओढा वगैरे खूप अप्रतिम आणि संध्याकाळीचे फक्त 5:30 वाजलेले आहेत पण आत्ताच अंधार व्हायला लागलेला आहे. फोटो आणि व्हिडिओ काढायची चाललेली आहे कसरत. सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे इतकी गर्दी आहे ना की तुम्हाला व्यवस्थित फोटोही काढता येणार नाही आहे, व्हिडिओ तर बाजूलाच. आता ही आयडिया आम्हाला नसल्यामुळे आम्ही रविवारीच गेलो होतो पण इट्स ओके. मुलींचं एन्जॉय झालं. मुलींचं एन्जॉय झालं की नाही हे सुद्धा व्हिडिओच्या एंडिंगला नक्की तुम्हाला कळेल. व्हिडिओ पूर्ण पहा. असो, व्हिडिओ छोटासे काढला आहे अनन्या आणि काव्याचा. काव्याला काही एवढा इंटरेस्ट नाही आहे व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढण्यामध्ये. तिला खेळायचं आहे, ती खेळण्यासाठी एक्साइटमेंट आहे तिची. पण इथे खेळण्यासारखं काहीच नाही आहे आणि गार्डनमध्ये पहिल्यांदाच आल्यामुळे आम्हाला काही आयडिया नव्हती आतमध्ये काही आहे कसं आहे गार्डन, ते खेळण्याची काही व्यवस्था वगैरे आहे की नाही. फक्त बसण्याची व्यवस्था आहे आणि छान कारंजे वगैरे आहेत. फोटो आणि व्हिडिओज काढण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे. नक्की तुम्ही जाऊ शकता. आता याचं सगळ्या डिटेल्स नेटवर तुम्ही पाहू शकता. ही छोटीशी फॅमिली ट्रिप काढली होती जी काही खास नाही झाली. मुलींचा तर फार मूड ऑफ झाला
थोडंसं बरं वाटलं बाहेर आल्यानंतर. दिवसभर घरात बसण्यापेक्षा आपला थोडा वेळ गार्डनमध्ये एन्जॉय केलं. पण खरं तर एन्जॉय करताच नाही आलं, इतकी गर्दी होती ना. आणि लहान मुलांना नेण्यासारखं गार्डन बिलकुल नाही आहे आणि हा आमचा बॅड एक्सपिरियन्स होते बरेच लोक लहान मुलं. पण ना हे कपल्स पॉईंट जास्त वाटत होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही खास नाही वाटलं. त्यामुळे आम्ही जास्त काही इंटरेस्ट नाही घेतला फोटोज व्हिडिओज काढण्यामध्ये. तरी पण बऱ्यापैकी व्हिडिओज काढलेले आहेत आणि ठीक आहे, जेवढा वेळ होतं तेवढा वेळ आपले मजा मस्ती केली. मजा मस्ती कसली, फक्त फोटोज आणि व्हिडिओजच काढले. पाहू शकता गर्दी एवढी आहे ना की तुम्हाला फ्रेम मोकळे अशी दिसणारच नाही. हे जे छोटे छोटे टेकड्या वगैरे आहेत ना, नॅचरली हे तसेच ठेवलेल्या आहेत गोष्टी, जास्त डेव्हलपमेंट केलेली नाही आहे. त्या तसंच नॅचरली असल्यामुळे ना जास्त भारी वाटतं ते गार्डन. इथे आतमध्ये पाणी आहे, छोटंसं ओढ्या टाईप बनवलेलं आहे आणि बसण्याची व्यवस्था आहे, तुम्ही पाहू शकता. गर्दी किती आहे तर खूप सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे. पण गर्दी नको आहे, कारण 5च रुपये तिकीट आहे. म्हणजे माझं तर मत होतं जास्त तिकीट असायला पाहिजे होतं. कारण बाहेर जे गार्डन वगैरे आहे ना, तिथे भरपूर लोक नुकसान वगैरे करतात. अगदी मोठी लोकंसुद्धा लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये खेळत असतात आणि ती लहान मुलंसुद्धा ना भरपूर नुकसान करत होते गोष्टींचा. म्हणजे कमी पैशामध्ये आहे ना, त्याच्यामुळे लोकांना त्या गोष्टीची किंमत नाही राहत. किती सुंदर आहे गार्डन, पाहू शकता. सुंदर कारंजे आहे, छोटंसं लेक बनवलेलं आहे. म्हणजे हे गोष्टी ज्या नॅचरली आहेत त्यांनाच व्यवस्थित छान असं हे केलेलं आहे डेकोरेट. आणि बसण्याची व्यवस्था आहे बऱ्यापैकी, पण खेळू नाही शकत कारण फक्त असं सिंगल रूट पूर्ण गार्डनमध्ये फिरतो. तुम्ही चालत चालत जायचं. मॉर्निंग वॉकसाठी बेस्ट आहे. जे आसपासचे राहणारे लोक असतील ते नक्कीच मॉर्निंग वॉकला येत असेल. आता पाहू शकता हे छोटासा पॉईंट आहे वर सगळ्यात उंचावरचा. तिथे किती गर्दी आहे, त्यामुळे आम्ही कुठेच जास्त थांबलो नाही. छोटे छोटे शॉट घेतले, व्हिडिओ घेतले. व्लॉग व्हिडिओमध्ये काय या गोष्टी शेअर करण्यासाठी. आणि हा छोट्याशा गार्डनचा छोटासा असा एक्सपिरियन्स आहे आमचा. आता हे जे लेक्स वगैरे आहेत सगळं म्हणजे बॅरिकेड्स केलेलं आहे डेकोरेशनसाठी. आणि खरं तर चांगली पण गोष्ट आहे की लोक घाण वगैरे करणार नाहीत. पण अंधार पडत चाललेला आहे, त्याच्यामुळे अंधारात जास्त काही खास फोटो व्हिडिओ आलेले नाही आहेत. पण ठीक आहे, छोटंसं असं शूट केलं आम्ही व्लॉगचं. पाहू शकता ही सगळ्यात उंच बसण्यासाठीची अरेंजमेंट केलेली होती. इथे आता आमचे व्हिडिओ काढायला कोणी नाही आहे, ह्या दोघीच आहेत. मग काय जाऊ दे म्हटलं, आपणच मुलींचे व्हिडिओ काढूयात, आमचे कोण काढत नाही तर नाही. आणि तसंही मी माझं जास्त काही व्हिडिओज वगैरे ॲड केलेले नाही आहेत याच्यामुळे. आता बऱ्यापैकी अंधार झालेला आहे. फक्त आणि फक्त 1च तास आम्ही तिथे घालवला. आत्ता वाजलेले आहेत 6 आणि बऱ्यापैकी अंधार झालेला आहे. मग काय भरपूर फिरल्यामुळे थोडंसं एक्झिट गेटच्या तिथेच बसण्याची व्यवस्था आहे, तिथे येऊन बसलो. मग काय काव्या मॅडमचं चालूच होतं, माझा असा व्हिडिओ काढ, तसा फोटो काढ. काव्या मॅडम याच्या या गोष्टी चालूच असतात बाहेर गेल्यानंतर. तिला काही मजा आलेली नाही आहे आणि तिचा मूड ऑफ आहे. मग काय तिला एंटरटेन करण्यासाठी काहीतरी गप्पाटप्पा चालल्या होत्या, पण जास्त वेळ नाही घालवला आम्ही. झाडं भरपूर आहेत, ग्रीनरी भरपूर आहे, निवांत वॉकिंगसाठी छान आहे गार्डन. पण लहान मुलांसाठी काही खास नाही. मग काय थोडीशी रेस्ट केली आणि काव्या मॅडमची तर मस्ती चाललेली काही ना काही, पाहू शकता. काव्या मॅडमला ना खेळ पाहिजे. छोटंसं गार्डन असेल ना तरी पण चालेल, पण खेळण्यासाठीचे ज्या असतात ना घसरकुंडी, झोका वगैरे, बाहेर पाहिलं आहे खेळण्याचं सेक्शन आहे बाहेर. मग इथे थोडा वेळ आम्ही बसलो, आराम केला आणि मग फायनली एक फोटो क्लिक घेऊन बाहेर गेलो. खेळायला एवढी गर्दी आहे की थांबण्यात काहीच अर्थ नाही. अशी
खेळण्यासाठी एवढी भयानक गर्दी होती की बाहेर आल्यानंतर आम्हाला वाटलेलं थोडा वेळ मुली तिथं खेळतील, पण शक्य नाही झालं. झोक्यात 1-2 मिनटं दोघी पण मुली बसल्या, अनन्या आणि काव्या. आणि काय बोलावं ना, की मुलं पण खेळण्यांच्या गोष्टींचं एवढं नुकसान करतात ना, आणि मोठी माणसंसुद्धा लहान मुलांच्या झोक्यामध्ये बसतात. म्हणजे या गोष्टीचं काही हेच राहिलेलं नाही, नियम, शिस्त काहीही राहिलेलं नाही आहे. खरंच लोकांनी म्हणजे या गोष्टीचा विचार पण लोकांनी केला पाहिजे आणि तिथल्या लोकांनी व्यवस्था पण थोडीशी पाहिली पाहिजे. भरपूर गर्दी असल्यामुळे ना आम्ही लगेचच निघालो. तासाभरातच रिटर्न निघालो आणि काव्या तर रुसलीच होती, की मजा नाही आली म्हणून लगेच बोलली, "मजा नाही आली, चला घरी." मग काय 1-2 मिनटं झोक्यावर मुली बसल्या आणि ही लहान मुलंसुद्धा भरपूर नुकसान करत होते बरं खेळण्यांचे. म्हणजे काही शिस्त नाही, नियम नाही. असो. सुट्टीचा दिवस आमचा संध्याकाळ सुट्टीची अशी गेलेली आहे आजची. बाहेर स्नॅक्सचे भरपूर स्टॉल्स आहेत आणि आता फुगा वगैरे दिसल्यानंतर काव्याला काहीतरी पाहिजे ना, मग काय हे म्हातारीचे केस घेऊन आली अनन्या काव्यासाठी आणले. मग काय सगळ्यांनीच थोडे शेअर केलं. कारण आपण आपल्या चॉईसनी म्हणजे आपण आपल्यासाठी कधी घेऊन खात नाही. ठीक आहे, काव्यासाठी घेतलं. मग सगळ्यांनीच एन्जॉय केलं. आणि इथे होता श्री स्वामी समर्थांचा मठ. काहीतरी प्रोग्राम होता. या मठात मी नक्की येणार आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार नक्कीच नेक्स्ट टाईम. काहीतरी प्रोग्राम होता. मंदिर आणि मठ शेजारीच आहे. खूप भारी वाटत होतं. आम्ही लगेचच निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. आता जाता घरी गेल्यानंतर स्वयंपाक करायचा आहे. आता ट्रॅफिक पाहू शकता. एका ठिकाणी गाडी थांबवली. छान. आता इथे स्नॅक्समध्ये भरपूर काही होतं, पण आमच्या चौघांचे पण एकच फेवरेट आहे समोसा, ते पण कधीतरी. मग काय समोसा घेतला. समोसा एवढा गरमागरम होता की फुकून खावा लागत होता. आणि काव्या मॅडमचे तर एकासोबत 2 दात हालत आहेत. ती मग थोडे तुकडे करून समोसा एन्जॉय करत होती आणि मी पण इथे समोसा एन्जॉय केला. त्यांचा तर आमच्या आधीच संपला. इथे ते पाहत होते काय हवं आहे काय नको आहे, कारण संध्याकाळी जेवणासाठी थोडा वेळ आहे. घरी आल्यानंतर मात्र बाहेर काही खाऊ, घरी आल्यानंतर चहा हा झालाच पाहिजे घरचा. घरी आलोय. इतका गार्डन बकवास वाटलं ना आम्हाला. गार्डन छान होतं, पण एवढी गर्दी होती ना, की ना कुठं बसायला जागा ना खेळायला जागा. नुसतंच त्या गार्डनमध्ये चक्कर मारली गोल आणि काव्याला फक्त झोक्यावर खेळवलं आणि आलोय. येताना मस्त समोसा खाल्लाय, पण आता स्वयंपाक काहीतरी शॉर्टकट बनवणार आहे. आता आल्यानंतर मस्तपैकी चहा ठेवलाय. रविवार आजचा असाच गडबडीमध्ये गेलाय. खरं तर गार्डनला मजा येईल, खूप ऐकलं होतं गार्डनविषयी म्हणून आम्ही गेलो होतो, पण एवढी गर्दी होती ना त्याच्यामुळे ते गार्डनची काहीच वाईब नाही आली आणि काव्या तर खूप कंटाळली. मग काय ट्रॅफिक, जाताना ट्रॅफिक, येताना ट्रॅफिक. आता वाजलेत 8. पटकन काहीतरी स्वयंपाक करते. थोडा तरी चहा झालाच पाहिजे म्हणून मग थोडासा चहा ठेवलाय त्यांच्यापुरता अर्धा कप. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाहेरून आल्यानंतर आम्ही चौघंही पटापट कामं आवरतो. घरातला छान पसारा आवरला, जो काही थोडाफार होता तो झाडून वगैरे केलं. त्यांनी दिवाबत्ती केला. मी आपली लगेचच किचनमध्ये गेले, कारण चहा पाहिजे थोडा, मग कामं सुचतील पुढची. आता मी काही चहा लवर नाही बरं. त्यांनी एका साईडला छान हरिपाठ लावलं आहे, एका साईडला दिवाबत्ती करतायत. संध्याकाळचं घरी आल्यानंतर छान प्रसन्न वाटतं. कुठेही दिवसभर फिरायला जा, पण संध्याकाळी 7च्या आत घरात आलं तर जरा छान वाटतं दिवाबत्ती केल्यानंतर. मग काय मी मात्र एक घोटच चहा घेतलं बरं. मी काही चहाप्रेमी नाही. त्यांना चहा दिला आणि मी फक्त एक घोट चहा घेतलेला आहे. चला तर मग आमचं तर एक्सपिरियन्स शेअर केला आहे मी, पण तुम्ही
म्हणजे सुट्टी नसेल त्या दिवशी नक्की गार्डनला जाऊन एन्जॉय करू शकता. आणि दिवसभराच्या गडबडीमध्ये ना एक अर्जंट काम होतं करायचं, ते राहूनच गेलं. मग काय चहा घेतला झटपट आणि ते एक 5-10 मिनटाचंच काम होतं ते करून दिलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येत्या साईडने बाहेर एकदम आगे राहायचं.